जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017चे भूगोलचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 16. जोड्या लावायच्या आहेत. फिलॉसॉफर आणि पृथ्वी उत्पत्ती संबंधित त्यांचा सिद्धांत. ओके, पहिले आहेत इमॅन्युअल कांत, लॅपलास, चेंबरलिन आणि जेम्स जीन्स. ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. इमॅन्युअल कांट जे होते यांनी वायुरूपी परिकल्पना याचा कन्सेप्ट दिला होता. वायुरूपी परिकल्पना म्हणजेच गॅसियस वरती. मित्रांनो, अजून यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्या की यांनी एक मोरल सिस्टीम डेव्हलप केली होती. आणि ड्युटी बेस्ड इथिक्स याच्याबद्दल त्यांनी कन्सेप्ट दिला होता. क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकेल. जे लॅपलास होते त्यांनी तेजेनिक परिकल्पना म्हणजे नेब्युलर जो कन्सेप्ट आहे तो दिला होता. ऍक्च्युली लॅपलास यांनी अजून एक कन्सेप्ट दिला होता, तो आहे ब्लॅक होलचा. चेंबरलिन यांनी ग्रहकण परिकल्पना याचा कन्सेप्ट दिला होता आणि जेम्स जीन्स यांनी भरती परिकल्पना दिलेला होता. तर मित्रांनो, जो तेजेनिक परिकल्पना होती म्हणजे नेब्युलर वाला, तर हा कन्सेप्ट ओरिजिन ऑफ सोलार सिस्टीम वरती बेस्ड होता. ओके ओके, अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत, जसे की हे चेंबरलिन जे होते. ओके, इथे लिहितो. चेंबरलिन हे यांनी क्रिटिसाइज म्हणजे टीका केली होती बायबल वरती, बघा मित्रांनो. ओके, आणि ओके बस याच्याबद्दल एवढीच माहिती आहे. क्वेश्चन नंबर 17 पाहूयात. पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ओके, तर मित्रांनो, याचा आन्सर आहे जसं जसं आपण खाली जातो तसं तसं तापमान वाढलं जातं. आता बघा, ही आपली आहे पृथ्वी. ओके, आपल्या पृथ्वीवरती हा टॉप सरफेस आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर येतं क्रस्ट, त्याच्यानंतर येतं मॅन्टले, त्याच्यानंतर येतं कोर. तर आता बघा, ही आपल्या पृथ्वीची जी रेडियस आहे ती आहे 6,378 किलोमीटर. ओके, आता आपण एकदम व्यवस्थित पाहूयात की क्रस्ट. ओके, क्रस्टच्या आधी आहेत इथे इथून चालू करूयात. जे टॉप लेअर असतं अर्थचा त्याच्यावरती एक ओशन, त्याच्यानंतर आहे लँड, आणि जो टॉपचा लेअर असतो त्यालाच लिथोस्फिअर पण म्हणतात. ओके, आता सेकंडला क्रस्ट 0 पासून 100 किलोमीटर मध्ये जे येतं त्याला क्रस्ट म्हणतात. क्रस्टलाच मोहोरोविक डिस्कंटिन्युटी पण म्हणतात. ओके, आता क्रस्ट हे आहे ना, क्रस्ट 3 भागात डिवाइड होतात. जसे की सरफेस. सरफेस हा ग्रॅनाइट रॉकचा बनलेला असतो. त्याच्यानंतरचा आहे कन्सेप्ट बिलो लेयर. बिलो लेयर याच्यामध्ये इग्नियस रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक याचे स्टोन्स आपल्याला भेटतात. ओके, 3 नंबरचा आहे बॉटम लेयर. हे सर्व क्रस्टचे पार्ट आहेत. ओके, बॉटम लेयर मध्ये असतं अल्ट्रा बेसिक रॉक. ओके,
त्याच्यानंतर येतं मॅन्टले. मॅन्टले ॲस्टोनोस्फिअर चा भाग आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कोर. तर कोरचा पहिला पार्ट येतो आउटर कोर आणि इनर कोर. आउटर कोर 2900 किलोमीटर पर्यंत असायचा आणि हा लिक्विड स्टेट मध्ये आहे. आणि इनर आहे 5100 किलोमीटर पर्यंत, तो आहे सॉलिड मध्ये. ओके. आता जे कोर आहेत, ओके, याला ना ग्युटेनबर्ग डिस्कंटिन्युटी म्हणतात. आणि ह्या एरियामध्ये आयर्न आणि निकेल रिच आहेत. मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला 2019च्या पेपरमध्ये पाहायला भेटणार आहे की ह्याच इन्फॉर्मेशनच्या बेस्ड एक क्वेश्चन फॉर्म केलेला आहे. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन, द हीट रिलीज ॲट द टाइम ऑफ कंडेन्सेशन इज कॉल्ड ॲज. ओके. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे लॅटिन हीट, अनुभूत उष्णता. तर याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे की बाष्पीभवन काय असतं. बाष्पीभवन म्हणजे लिक्विड टर्न्स इनटू गॅस. ओके. ओके, सॉरी मित्रांनो, हा बरोबर आहे. बाष्पीभवन, लिक्विड टर्न्स इनटू गॅस. ओके. त्याच्यानंतर आहे सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे सॉलिड च गॅसमध्ये कन्व्हर्जन होणं. ओके. त्याच्यानंतर ह्युमिडिटी. मित्रांनो, लक्षात ठेवा, ह्युमिडिटीचं युनिट आहे हायग्रोमीटर. आणि ह्युमिडिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर. आता ह्युमिडिटीचे दोन प्रकार आहेत. एक आहे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि दुसरा आहे स्पेसिफिक. ऍब्सोल्यूट म्हणजे बघा, नावावरूनच लक्षात येणार मित्रांनो, ऍब्सोल्यूट आणि स्पेसिफिक याच्यावरती 2019ला तुम्हाला परत क्वेश्चन दिसणार आहे बघा. ओके. तर ऍब्सोल्यूट म्हणजे काय? वॉटर कंटेंट इन एअर रिगार्डलेस ऑफ टेम्परेचर. आणि स्पेसिफिक ह्युमिडिटी म्हणजे रेशो ऑफ मास वॉटर वेपर टू टोटल मास एअर पार्सल. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 19. ऋतू आणि तारीख मॅच द पेअर. वसंत संपात, उन्हाळा अयन दिन, हिवाळा अयन दिन, शरद संपात. मित्रांनो, याचा आन्सर ऑप्शन नंबर ए आहे. ओके. तर वसंत संपात म्हणजे 21 मार्च. समर म्हणजे 21 जून. हिवाळा म्हणजे 22 डिसेंबर आणि शरद संपात म्हणजे 23 सप्टेंबर. मित्रांनो, याच्यावरती पुढे जाऊन आपल्याला परत क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 20. मॅच द 4 लोकल विंड्स
मार्क ॲज. ओके. ओके मित्रांनो, हा क्वेश्चन टफ कॅटेगरी मधला आहे. ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आता याचा आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. सिरक्को. मित्रांनो, सिरक्को विंड यालाच जॅलोक्यू विंड पण म्हणलं जायचं. हे ही वारी साऊथ वेस्ट विंड ऑफ मेडिटेरियन मध्ये जास्त, म्हणजे साऊथ ईस्ट विंड ऑफ मेडिटेरियन सी कडनं येतात. त्याच्यानंतर आहे जे सिरोक्को विंड आहेत ना, तर हे ज्यावेळेस फ्लो होतात तर त्यांच्यासोबतनं रेड सँड उडून येते. तर त्याच्यामुळं सिरोक्कोलाच दुसरं नाव आहे ब्लड रेन. मित्रांनो, हा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे की ब्लड रेन कशाला म्हणतात, तर सिरोक्को हे त्याचा आन्सर आहे. कदाचित तुम्ही हे याला लक्ष नाही ठेवलं तरी चालेल की साऊथ ईस्ट विंड ऑफ मेडिटेरियन वगैरे वगैरे किंवा जॅलोक्यून, पण हा सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे, याला ब्लड रेन म्हणतात. ओके. आता आता 2 नंबरला येतात आपले खामसीन. आता खामसीन मोस्टली ना इजिप्त, पुन्हा जो लेवियांत रिजन आहे ना, लेवियांत मित्रांनो लक्षात ठेवा, हा करंट अफेअर मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इवन युपीएससी 2022-23 मध्ये एक्झॅक्टली 22 का 23 नाही आठवायला, पण लेवियांत हा कन्सेप्ट विचारला होता. लेवियांत रिजन याच्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज आहेत, तर लक्षात ठेवा, लेवियांत रिजन मध्ये येतात इस्रायल, त्याच्यानंतर येतं जॉर्डन, सिप्रस, सिरिया, लेबनॉन आणि पॅलेस्टाईन. आणि मित्रांनो, इस्रायल, सिरिया हे न्यूज मध्ये कंटिन्यू असतात, तर हा कन्सेप्ट मस्ट आहे. याचे खूप चान्सेस आहेत आपल्याला येणाऱ्या 2024 मध्ये किंवा 25 मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. तर खामसीन हे ड्राय हॉट सँडी लोकल विंड आहेत. ओके. ऍक्च्युली हे सर्वात जास्त अफेक्ट करतात इजिप्तला, त्याच्यामुळे याला इजिप्त विंड पण म्हणतात. आता तिसरे आहेत आपले हार्माटान, हार्मेटन. हार्मेटन मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, हार्मेटन याला डॉक्टर विंड पण म्हणतात. डॉक्टर विंड. ओके. हे एक ट्रेड विंडचा टाइप आहे. आणि हार्मेटॉन हे ड्रायनेस एअर कंपेअर टू ह्युमिड ट्रॉपिक एअर. ओके. आता नेक्स्ट आहेत ऑप्शन बर्ग. तर बर्ग हे हॉट आणि ड्राय विंड आहेत. मित्रांनो, पुढच्या काही एक्झाम्स मध्ये आपल्याला याच्याबद्दल खूप सारे क्वेश्चन्स रिपीट मिळणार आहेत. त्याच्यामुळे ह्या इन्फॉर्मेशनला काळजीपूर्वक ऐका, वाटलं तर नोट करून ठेवा. आता हे जे बर्गचे विंड्स आहेत त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, हे हॉट अँड ड्राय असल्यामुळे हे सडन स्पाइक इन एअर टेम्परेचर, हवेमध्ये अचानक टेम्परेचर वाढतं आणि त्या कारणाने लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि विंडची स्पीड वाढते. ओके. तर मित्रांनो, याच्याबद्दल एवढंच. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 21. द पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ एन अर्थक्वेक इज नोन ॲज.
टेक्टॉनिक पॉइंट, सेस्मिक फोकस, प्लुटॉनिक पॉइंट, इपिसेंटर. तर मित्रांनो याचा आन्सर आहे प्लुटॉनिक पॉइंट, पातालिक बिंदू. आता पहिले ना एक फिगर वरनं समजून घेऊयात. ही सपोज आपली अर्थ आहे. ओके, तर हा मध्यबिंदू आहे, फोकस. ओके, त्याच्यानंतर येतं फॉल्ट, हा आपला अर्थ सरफेस. ओके, अर्थ सरफेस वर एक असतो इपिसेंटर, म्हणजेच बाल्यकेंद्र. या इथनं वेव्ह फ्रंट आणि अर्थ सरफेस वरतीच जे दरार वगैरे पडतात ना, त्यालाच फॉल्ट स्क्रॅप म्हणतात. ओके, तर मित्रांनो आता एक एक पॉइंट वरती लक्षात घेऊयात की जसं प्लुटॉनिक पॉइंट म्हणजे पातालिक बिंदू, अं, हा इग्नियस रॉक च्या रिजन मध्ये असतो, म्हणजे आणि इट डिराईव्ह फ्रॉम मॅग्मा. ओके, ज्यावेळेस मॅग्मा ना थंड होतो. ओके, आणि मॅग्मा थंड झाल्यानंतर ज्यावेळेस सॉलिड बनतो आणि सरफेस ऑफ अर्थ वर येतो, त्यावेळेस हा प्लुटोनिक पॉइंट आपल्याला आढळून येतो. ओके, त्याच्यानंतर आहे टेक्टोनिक पॉइंट मध्ये. टेक्टोनिक पॉइंट म्हणजे भ्रतामूलक बिंदू, हा जो रॉक डिफॉर्मेशन पॉइंट पण म्हणतात. आता भूमिक नाभी, आता सेस्मिक फोकस. मित्रांनो जर भूमिक नाभी बघा, भूमिक नाभी प्लेस कुठं असणार आहे, हा अर्थ क्रस्ट वरती प्लेस्ड असतो. अर्थ क्रस्टच्या इनसाइड हा सेस्मिक फोकस असतो. तर एक्झाम्पल आहे, म्हणजे बघा, जो सेस्मिक फोकस आहे भूमिक नाभी. आता बघा भूमिक नाभी याच्यावरून लक्षात येतं भूकंप नाभी, म्हणजे अर्थ अर्थक्विक ओरिजिनेट इथे होतं. आणि सेस्मिक फोकस बघा, ते जे सेस्मिक वेव्हज असतात. ओके, सेस्मिक वेव्हज ना ऑल डायरेक्शनला मूव्ह होतात बघा. आता त्याच्यानंतर आहे इपी सेंटर, हा सर्वात महत्वाचा आहे. जो अर्थ सरफेस वरती जो मेन पॉइंट असतो ना, जिथून अर्थक्विक म्हणजे भूकंप स्प्रेड होतो, त्या पॉइंटला इपी सेंटर म्हणतात. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते, लक्षात ठेवा, कन्फ्युज होतात पुन्हा, ओरिजिन होतं अर्थक्विकचा, त्या पॉइंटला म्हणतात पातालिक म्हणजेच प्लुटोनिक पॉइंट. आणि अर्थ सरफेस वरती म्हणजे भूतलावरती ज्यावेळेस भूकंप चे हादरे भेटतात, म्हणजे ते अर्थ सरफेस वरचे जे पॉइंट आहेत त्याला इपी सेंटर म्हणतात. याच्यात कन्फ्युज होऊ नका, हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे सी. तर आता नेक्स्ट क्वेश्चन, बोरा वारे रिकाम जागा प्रदेशात वाहतात, तर याचा आहे ऍड्रियाटिक सी. आता याच्या थोडा अजून माहिती घेऊयात. बोरा वारे, ह्या हे खूप स्ट्रॉंग कोल्ड विंड आहेत, खूप थंड वारे असतात हे. आणि ही ब्लो फ्रॉम इट ब्लो फ्रॉम नॉर्थ ईस्ट ऑन टू ऍड्रियाटिक रिजन. ओके, आता मित्रांनो लक्षात ठेवा की क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ऍड्रियाटिक रिजन मध्ये कोणकोणत्या कंट्रीज येते. तर ऍड्रियाटिक रिजन मध्ये इटली, स्लोवेनिया, क्रोएशिया. ओके,
हे क्वेश्चन्स ना न्यूज करंट अफेअर मध्ये खूप सारे ह्या कंट्रीज ना नावामध्ये येतात, न्यूज मध्ये आहेत. इटली, स्लोवेनिया. इटलीला आता G20 समिट झालं होतं, तर त्याच्याबद्दल हे लक्षात ठेवा, बेनिफिट होऊ शकतो. आता लक्षात रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. सायबेरिया. सायबेरिया सायबेरियामध्ये ब्लिझार्ड विंड फ्लो होतात आणि हे ना सर्वात जास्त कोल्ड आणि व्हायलंट असतात. व्हायलंट पोलार विंड आहेत हे. त्याच्यानंतर सहारा डेझर्ट मध्ये असतं सिमोम विंड, जे की हॉट आणि ड्राय आहेत. मित्रांनो, हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत ना, अपकमिंग एक्झाम मध्ये यांनाच क्वेश्चन बनून प्रश्न विचारलेला आहे बघा. पुन्हा हे जे सिमोन विंड आहेत ना, हे एकदम डिस्ट्रक्टिव्ह विंड्स आहेत, म्हणजे खूप नासधूस करतात ह्या विंड्समुळे. आणि हे मेनली सहारापासनं अरेबियन रिजन पर्यंत फ्लो होतात. आता पुढचा आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिकामध्ये काटाबॅटिक विंड्स आहेत आणि हे सर्वात जास्त कोल्ड आहेत. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर मित्रांनो, याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, सबलिमेशन. मित्रांनो, याच्यात थोडे रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. पहिले हा कन्सेप्ट लक्षात घ्या की डिपॉझिशन. डिपॉझिशन मध्ये काय होतं, गॅस सॉलिड मध्ये कन्वर्ट होतं आणि हे गॅस डायरेक्टली सॉलिड मध्ये होतं विदाउट लिक्विड. ओके. आता कंडेन्सेशन मध्ये काय होतं, गॅसचं लिक्विड मध्ये होतं. जसे वॉटर वेपर आहेत ना, वॉटर वेपर ते लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात. ओके. आता इव्हॅपोरेशन मध्ये काय होतं, लिक्विड गॅस मध्ये कन्वर्ट होतं. आता इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मध्ये काय होतं, हे कॉम्बिनेशन आहे ट्रान्सपिरेशन प्लस इव्हॅपोरेशनचं. म्हणजे जसं बघा, ट्रान्सपिरेशन हे फ्रॉम प्लांट सरफेस आणि इव्हॅपोरेशन मध्ये काय होतं, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम सॉइल किंवा कोणती पण जी वॉटर बॉडी असते ना, त्याच्यापासून जे वॉटर लॉस होतं ते. ओके. तर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 24. ओके. नद्या आणि त्यांचा उगम कुठे ते. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. जे पेनगंगा आहेत ते बुधना रेंजेस मधनं फ्लो होतात. कृष्णा सर्वांना माहीत आहे, महाबळेश्वर. तुंगभद्रा, गोमंतक शिखर आणि कावेरी आहे ब्रह्मगिरी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, हा जो क्वेश्चन नंबर 25 आहे ना, हा NDA, CDS, CFPF, इवन UPSC मध्ये ना, मल्टिपल MPSC मध्ये पण तुम्हाला हा क्वेश्चन परत दिसणार आहे. हा मल्टिपल टाइम रिपीट होणारा क्वेश्चन आहे. तर ओके. तर याच पाहूया ते क्वेश्चन. 10 डिग्री सेपरेट अंदमान फ्रॉम निकोबार. 8 डिग्री आहे, 8 डिग्री सेपरेट्स मिनिकॉय आणि मालदीव. 9 डिग्री सेपरेट करते मिनिकॉय फ्रॉम मेनलँड लक्षद्वीप. आणि ड्युकन रिजन जे आहे ते सेपरेट करतं लिटल अंदमान फ्रॉम ग्रेट अंदमान. तर मित्रांनो, याच्यामध्ये ना कन्फ्यूज होण्याचे खूप चान्सेस आहे की 10 मध्ये काय होतं, 8 मध्ये काय होतं. तर याला रट्टा मारणं. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. पेटे आणि वैशिष्ट्ये. ओके. तर सालसेट, श्रीहरिकोटा, वेलिंग्टन, व्हीलर.
ओके मित्रांनो, आता हा जो सपोज हा क्वेश्चन तुम्हाला जरी माहित नसेल, तर सर्वांना माहिती आहे की व्हीलर आयलँडहून सर्वात जास्त रॉकेट उतरवण्याचे ठिकाण आहे आणि व्हीलर आयलँडलाच आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँड पण म्हणतो. ओके. आणि सालसेट सर्वांनाच माहिती आहे की सालसेट हा 7 बेटाचा समूह आहे आणि मुंबई शहर ह्याच बेटावरनं फॉर्म झालेला आहे. हम्म. असं करून तुम्ही जरी इलिमिनेशन केलं तरी तुम्हाला आन्सर मिळून जातं. पण आता श्रीहरिकोटा अं, एक मिनिट, सॉरी सॉरी, अरे सॉरी, हे जे व्हीलर आयलँड आहे ना, सॉरी मित्रांनो सांगायचं चुकलं, व्हीलर आयलँड मिसाईल उतरण्याची आहे आणि श्रीहरिकोटा रॉकेट आहे. मित्रांनो, घाईघाईत अशा चुका होतात, प्लीज एक्झाम मध्ये तुम्ही ह्या चुका करू नका. ओके. आणि वेलिंग्टन जे ठिकाण आहे, सॉरी व्हीलर, व्हीलर हे झालं श्रीहरिकोटा नौदल. ओके मित्रांनो. मित्रांनो, प्लीज एक्झाम मध्ये अशी घाई करून येणाऱ्या क्वेश्चनला येणाऱ्या क्वेश्चनचा मार्क घालू नका. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पाहूयात. क्वेश्चन नंबर 27. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक इज नॉट ऍप्लिकेबल टू CBD? तर मित्रांनो, CBD चा अर्थ आहे मध्यवर्ती व्यापार जिल्हा, नाहीत विचारले आहे. ओके. आता मोठ्या प्रमाणात कार्यालये व दुकाने, आडव्यापेक्षा उभी सुलभ वाहतूक, निवासस्थाने असलेली विभाग. आता ना थोडस आपल्याला नाही विचारलंय, याच्याकडे लक्ष ठेवा. आता मला सांगा, मध्यवर्ती व्यापार, व्यापार म्हणजे दुकान आले. ओके. म्हणजे आपल्याला नाही विचारलंय तर ऑप्शन अ तर गेलं, ऑप्शन 4 पण गेला. ओके. 2 कटले. आता ड इथं पण आहे, ड इथे पण आहे. आता क ला पाहूयात. आडवापेक्षा उभी वाढ, नाही आणि निवासस्थाने असलेले विभाग. मला सांगा, व्यापाराच्या जागेवर निवासस्थाने थोडी नसणार होते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, असं इलिमिनेशन करून तुम्हाला आन्सर लवकर मिळतं. ओके. तर अजून थोडी याच्यात माहिती घ्या की हे मध्यवर्ती व्यापार जिल्हा आहे, त्यामध्ये रिटेल शॉप आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, पुन्हा जे अदर बिझनेस ग्रुप्स असतात त्यांचा समावेश पण होतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द सीज ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग सॅलिनिटी. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे बाल्टिक सी. बाल्टिक सी पेक्षा जास्त आहे अंदमान सी, त्याच्यानंतर कॅरिबियन सी आणि सर्वात जास्त आहे डेड सी मध्ये. तर मित्रांनो, एक कन्सेप्ट लक्षात ठेवा इथे, सॅलिनिटी इज अमाउंट ऑफ सॉल्ट इन 1 kg वॉटर. आणि एक आहे लक्षात ठेवा की जे ब्रॅकिश वॉटर असतं, म्हणजे जिथे समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी मिक्स होतं त्या रिजनला ब्रॅकिश वॉटर असं म्हणतात. ओके. क्वेश्चन नंबर 29. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ला निनो is a little girl. During the time of La Nino, cold wind in the ocean rises to the surface. La Nino strengthen the Indian atmosphere. During the time of El Nino, trade winds weaken and warm water moves east in the ocean. मित्रांनो, ऍक्च्युली याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. मित्रांनो, एक पॉइंट सांगायचा राहिला की जी ऍव्हरेज सॅलिनिटी राहते ती 34.5 टू 35 यांच्या रेंज मध्ये असते. ओके. आता आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 30. In the given diagram, the shaded area shows the spatial spread of climate region according to Trivartha. Identify the region.
ओके, तर पहिले आपण याचं व्हॅल्यू ऍडिशन बघूयात आणि त्याच्यानंतर आपण आन्सर पाहूयात. ओके, सेमी अरिड म्हणजे काय येतं? हॉट किंवा कोल्ड रिजन. जसे की राजस्थान, लडाख. लडाख म्हणजे कोल्ड डेझर्ट आहे आणि राजस्थानमध्ये हॉट डेझर्ट आहे. ओके, आणि आता मोस्ट ऑफ द टाइम सेमी अरिड हे आफ्रिका, पुन्हा ऑस्ट्रेलिया, साऊथ एशियामध्ये फाउंड होतात. ओके, सेमी अरिड रिजन मध्ये पाऊस हा 250 mm पडतो. लक्षात ठेवा, 250 रेनफॉल पर इयर आणि तिथलं ॲव्हरेज टेम्पर आहे 30°C. ओके, इथे रेअर रेनफॉल आहे, बट टोरेन्शियल लीड्स सीजनल फ्लड. सीजनल फ्लड ड्यू टू टोरेन्शियल. ओके, आता त्याच्यानंतर आहे सब ट्रॉपिकल ह्युमिड. इथं बघा हॉट आणि ह्युमिड असतं किंवा समर मध्ये, आणि माइल्ड आणि चिली, माइल्ड चिली असतं विंटर मध्ये. आता ह्या टाईपचं जे क्लायमेट आहे ना, हे मोस्ट ऑफ द टाइम ईस्ट साइडला फाउंड होतं, जिथे की 19 डिग्री नॉर्थ टू 35 डिग्री साऊथ ऑफ इक्वेटोर. ओके, त्याच्यानंतर आहे, आपण पाहूयात आता ट्रॉपिकल वेट. इथे रोज पाऊस पडतो, रेग्युलर रेनफॉल थ्रू आउट द इयर. आता इथे ॲव्हरेज पाऊस किती पडतो बघा, 150 सेंटीमीटर ते 200 सेंटीमीटर. यालाच 1500 ते 2000 mm. आता ट्रॉपिकल वेट हे कोस्टल रिजन ऑफ केरला, त्याच्यानंतर आहे साऊथ आसाम, जे मोसिम राम आहे ना, सर्वात जास्त पाऊस पडतोय जिथे, त्या तो एरिया ट्रॉपिकल वेट मध्ये येतो. त्याच्यानंतर आहे वेस्टर्न मालाबार हिल्स. ओके, मित्रांनो लक्षात घ्या की ट्रॉपिकल वेटलँड मध्ये ना काय होतं, हेवी रेनफॉल फक्त मे पासनं नोव्हेंबर महिन्यात पडतं. बाकीचे जे मंथ असतात तिथं मॉडरेट रेनफॉल होतं. ओके, तर आता ऍक्च्युली याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, उष्णकटिबंधीय सवाना. तर याच्याबद्दल थोडस आता बघा, हे जे कटिबंधक सवाना आहेत ना, याच्यामध्ये कोणकोणते रिजन्स येतात हे बघा. हे असं विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग स्टेट कम्स अंडर उष्णकटिबंधिक सवानामध्ये. तर ओडिसा, काही महाराष्ट्राचा भाग, पुन्हा वेस्ट बेंगॉल, पुन्हा आंध्र प्रदेशचा काही भाग, केरळाचा काही भाग, नाही केरळाचा भाग येणार नाही, कर्नाटकाचा, सॉरी. ओके, तर आपण आता मॅपिंग वर पाहूयात की बाकी कोणकोणते जे स्टेट येतात. आता बघा, हा जो रिजन आहे, ओके, मी रफली डायग्राम काढतोय, प्रॉपर काढता येणार नाही इथे. मध्यम हॉट अरिड रिजन आहे, मध्यम शुष्क. ओके, त्याच्यानंतर हा जो एरिया आहे, हा वाला, ह्या रिजन मध्ये आहे सब ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल ह्युमिड, म्हणजे उप उष्ण कटिबंधक दमट.
ह्या रिजन मध्ये येतं. आता याच्यामध्ये कोणकोणते स्टेट आहेत? यूपी आहे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पुन्हा लक्षात ठेवा हे आसाम, अरुणाचल प्रदेश, ओके, झारखंड. आता त्याच्यानंतर एक आहे, हा मित्रांनो, ह्या क्वेश्चन मध्ये एवढंच. आता पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 31. केदारनाथ ढगफुटीचे ठिकाण आणि ढगफुटीची तारीख. हे इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आता चालू झाले आहेत. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. केदारनाथ हा इन्सिडेंट झाला होता 16 जून. मुंबई 26 जुलै 2004. ओके. आणि लेह लडाख झाला होता 15 ऑगस्ट 1997. चिरगाव झाला होता 6 ऑगस्ट 2010. नेक्स्ट एन्व्हायरमेंटचाच क्वेश्चन आहे. As per the Recycled Plastic Manufacture and Uses Rule 1991, what should be thickness of carry bags? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नन ऑफ द अबव. ऍक्च्युली इथे थोडस एरर आहे की लेस दॅन 20 नसून इथे नॉट लेस दॅन 20 मायक्रॉन्स आहे. ओके. तर मित्रांनो लक्षात घ्या की जे प्लास्टिक आहेत ते व्हर्जिन प्लास्टिक किंवा रिसायकल्ड प्लास्टिक यांच्यासाठी हा क्रायटेरिया नाहीये. शाल नॉट लेस दॅन. ओके. तर म्हणजे जो रूल आहे ह्या रूलच्या अंडर मध्ये ना जी थिकनेस आणि कॅरीबॅगची जी थिकनेस असायची, जे कॅरीबॅग व्हर्जिन प्लास्टिक आणि रिसायकल प्लास्टिक पासून बनलेले असायचं, तर त्याच्यासाठी शाल नॉट म्हणजे हे जे प्लास्टिक्स आहे ना व्हर्जिन किंवा रिसायकल प्लास्टिक त्यांची थिकनेस नॉट लेस दॅन 20 हवी आहे मायक्रॉन्स. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following state of India is on the way to becoming the first carbon free state? तर ऍक्च्युली याचा आन्सर आहे हिमाचल प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following mountain are considered as one of the top biodiversity hotspot? मित्रांनो भारतामध्ये टोटल 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत आउट ऑफ 36. तर त्याच्यामध्ये वेस्टर्न घाट एक आहे. ओके. सुंडा लँड एक आहे. त्याच्यानंतर हिमालयन रेंज, इथे टॉप विचारलंय. ओके. आणि अंदमान आणि निकोबारच्या रिजन मध्ये जो पार्ट आहे तो पण टॉप बायोडायव्हर्सिटी मध्ये येतो. ओके. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओझोन होल वॉज डिटेक्टेड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर? तर याचा आन्सर आहे 1985. तर लक्षात घ्या इथे थोडं अजून ओझोन लेअर साठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल चालू केलता 1987 मध्ये. तर 197 कंट्रीजनं याला साईन केला आहे. 1992 मध्ये इंडिया इज सिग्नेटरी ऑफ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. 15 सप्टेंबर हा ओझोन डे म्हणून साजरा केला जातो. आणि ओव्हर साऊथ पोल अँटार्क्टिक रिजन सर्वात जास्त ओझोन होल आढळून आलेले आहेत. ओके. आणि लक्षात घ्या की अंटार्क्टिक मध्ये ना एक हॅली रिसर्च स्टेशन आहे बघा, जे की ओझोन लेअर वरती अभ्यास करतो. आता क्वेश्चन नंबर 36. The strategy of planning adopted in India in the earlier period had which of the following three aspect? तर मित्रांनो
याच ऑप्शन नंबर 1, डेव्हलपिंग साऊंड बेस फॉर इनिशिएटिंग द प्रोसेस ऑफ लॉंग टर्म ग्रोथ. ओके. हाय प्रायोरिटी टू इंडस्ट्रियलायझेशन. विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्रात प्राथमिकता देणे. एम्फसाइज ऑन डेव्हलपमेंट ऑफ कॅपिटल गुड्स इंडस्ट्री. भांडवली वस्तू उत्पादक क्षेत्रावर भर आणि उपभोग्य वस्तू उत्पादनावर कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्रीवर ती एम्फसाइज आहे. मित्रांनो, मला एवढं माहिती आहे की याच्यामध्ये ना सी अँड डी सोबत नाही येणार. ओके. सी अँड डी ऑप्शन हे गेलं, ऑप्शन हे गेलं. ओके. आता राहिले ए बी सी. ए बी सी म्हणजे ए आणि बी तर कोणत्या परिस्थितीत बरोबर आहेत. तर एवढं लक्षात घ्या की इथे काय म्हणतायत की स्ट्रॅटेजी ऑफ प्लॅनिंग अडॉप्टेड इन इंडिया अर्लियर पिरियड. तर मला सांगा की लॉंग टर्म ग्रोथ, पुन्हा डेव्हलपमेंट बिगेन, इंडस्ट्रियलायझेशन आहे. तर कॅपिटल गुड इंडस्ट्री येणार ना तिथे. इंडस्ट्रियलायझेशन कॅपिटल मध्ये येतं, आहे का नाही? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. अशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेशन करू शकतात. ओके मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये. तर थँक्यू मित्रांनो. जय हिंद.